हाय गाईज, वेलकम बॅक टू विशाखाज चॅनल. आणि आज मी बनवणार आहे पॅनकेक्स. ते पण दोन प्रकारचे. एक आहे पॅकेटवाला पिल्सबरीचा आणि एक मी ट्रेडिशनल कसा बनवतात तो दाखवणार आहे आणि रिव्ह्यू देणार आहे मी आणि माझा भाऊ. हॅलो, तर आलो आहे आपण आता माझ्या किचनमध्ये. आपण पॅनकेकसाठी लागणाऱ्या गोष्टी काय काय त्या बघून घेऊया आधी. फॉर ट्रेडिशनल पॅनकेक बॅटर मी यूज करते 2 स्पून्स ऑफ मैदा. ग्रॅन्युलेटेड शुगर तुम्ही तुमच्या हिशोबाने यूज करा, जशी तुम्हाला गोड लागते किंवा कमी गोड लागते त्या हिशोबाने. 1 टेबलस्पून ऑफ बटर, हर्शीज चॉकलेट सिरप आणि काही चॉको चिप्स जे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात फॉर गार्निशिंग. आणि थोडंसं सांगायचं विसरले मी, आपल्याला थोडासा बेकिंग सोडा लागेल. सो पिंच ऑफ बेकिंग सोडा आपण यूज करतो. मैदा, बॅटर करताना एक लक्षात ठेवा की आपल्याला खूप थिक पण कन्सिस्टन्सी नको आणि थिन पण कन्सिस्टन्सी नको. हळूहळू आपण मिल्क ॲड करत जाणार त्याच्यात. सो मी ह्यात एग नाही यूज केलाय. जर तुम्हाला एग आवडत असेल तर यू कॅन ॲड अँड गो अहेड विथ इट, बट मला विदाऊट एग असंच आवडतं. सो मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं, नाहीतर पॅनकेक जे आहेत ते बर्न होऊ शकतात खाली आणि त्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच पॅनकेक्स बनवायचे. थोडंसं आधी बटर लावून घ्यायचं पॅनला. चॉको चिप ॲड करते कारण मला चॉको चिप खूप आवडतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नंतरही टाकू शकता. मी आत्ता टाकते. चॉको चिप जर तुम्ही ॲड करणार असाल तर खालच्या साईडला थोडंसं प्रेस करा सो दॅट ते बॅटरमध्ये सेटल होतील आणि जेव्हा तुम्ही फ्लिप कराल तर ते बर्न होणार नाही. ही एक टिप लक्षात ठेवा. एक अजून एक मेथड आहे, तुम्ही डिरेक्टली ह्याच्यात टाकू शकता बॅटरमध्ये आणि मग हे असंच बॅटर आपण पॅनवरती टाकून देऊ. मला चॉको चिप्स खूप 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 आवडतात. सो मी बॅटरमध्येही टाकलेलं आणि आता मी वरूनही ॲड ऑन करते आहे हर्शीज चॉकलेट सिरप. ऑफकोर्स drizzle all over your pancakes. Not necessary की तुम्हाला कोणता शेप हवा आहे किंवा काय. And it's ready. हॅलो, तर माझा आता ट्रेडिशनल पॅनकेक बनवून झालेला आणि माझा भाऊ तो पिल्सबरीचा पॅकेटवाला पॅनकेक कसा बनवायचा तो सांगणार आहे. आणि तुम्ही विचार कसं मी एवढा मेकअप करून कुकिंग का करते, तर त्याच्या आधी मी रील्स बनवत होते आणि आमचा सडन प्लॅन ठरला की पॅनकेक बनवूया. सो दॅट्स व्हाय ऑल द मेकअप इज डन. पिल्सबरीचा बटरस्कॉच फ्लेवर
यात ब्लूबेरी, चॉकलेट आणि प्लेन आहेत. ते पूर्ण 180 ग्रामचं आहे, तर आम्ही याचा अर्धा वापरणार आहे. अर्ध्या बॅटरमध्ये आपण 1 कप दूध टाकणार आहोत. आणि मी आता ॲडिशनली चॉको चिप्स आणि 1/2 टेबलस्पून बटर टाकणार आहे. आणि पॅनकेक बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जास्त वेस्ट करायचं नाही आहे. थोडे लम्स असतील चालते, पण त्यातले बबल्स गेले नाही पाहिजे. आता आपण पॅन गॅसवरती मीडियम मीडियमवरती ठेवणार आणि त्यात भरपूर बटर ॲड करायचं. बटरला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हीट करायचं, त्याच्यामुळे आपल्या पॅनकेकला छान ब्राऊन कलर येईल. तर पॅनकेक्स फ्लिप तेव्हा करायचे जेव्हा बबल्स बर्स्ट होऊन सगळं सेटल होईल. पॅनकेक्स हे युजली फ्रेश बेरीज बरोबर आणि मेपल सिरप बरोबर सर्व केले जातात. आम्हाला अनफॉर्च्युनेटली बेरीज नाही मिळाल्या आणि त्यामुळे आम्ही चॉको चिप आणि बटरने काम चालवतोय आणि एक आय गेस बनाना आपण मागवलंय. सो एक बनाना बरोबर आम्ही सर्व करून तुम्हाला दाखवतो आणि रिव्ह्यू देतो. सो आता आमचे पॅनकेक्स रेडी आहेत. ट्रेडिशनली जो मी बनवला आहे तो प्रज्वल खाऊन रिव्ह्यू देणार आहे आणि प्रज्वलने जे पॅकेटवाले पिल्सबरीचं जे बटरस्कॉच पॅनकेक बनवलेलं त्याचा रिव्ह्यू मी देणार आहे. सो लेट्स स्टार्ट. आधी तू. तू सांग. तर पॅनकेक्स क्लिअरली फ्रेश लागतात आणि चॉकलेट माझा फेवरेट आहे, त्यामुळे पॅनकेक्स थोडे अजून बटर वापरू शकता तुम्ही याच्यामध्ये. आणि प्रेझेंटेशनसाठी मी थोडे मार्क वापरेल. तू जे मगाशी म्हणाला बनाना आणि हनी विथ बटरस्कॉच फ्लेवर ऑफ बॅटर जे पिल्सबरी पॅकेट मिक्सचरमध्ये होतं त्याचा ब्लेंड खूप छान येतोय. टेस्ट खूप छान लागते त्याची आणि ते चॉको चिपचे आहेत आणि ते मेल्ट होत आहेत खाताना. ओव्हरऑल त्याचं कॉम्बिनेशन जेव्हा एक पहिल्याच बाईटमध्ये जे आलं ते खूप डिलिशियस होतं आणि हनी टाकल्यामुळे ओ माय गॉड, पॅनकेक्स आर लाईक टेस्टिंग हेवनली. आता आम्ही स्विच केलंय.
तो त्यानेच बनवलेले पॅनकेक्सचा रिव्ह्यू देतोय आणि मी माझ्याच बनवलेल्या पॅनकेक्सचा रिव्ह्यू देते. तर मी याचा फर्स्ट बाईट खाल्ला. घरगुती पॅनकेक्स जसे लागायला पाहिजेत तसंच टेस्ट करता येते. आणि चॉकलेट सिरपचा जो ब्लेंड होतोय ह्याच्यामध्ये टेस्ट ती जास्त प्रॉमिनंटली जाणवतीये रादर दॅन मैदा और जे काय आपण यूज केलं ह्याच्यामध्ये. तुला तुझा पॅनकेक कसा वाटला? हे वाले पॅनकेक्स टेक्स्चरली फार चांगले आहेत, पण टेस्टमध्ये एक आर्टिफिशियल फ्लेवर लागतो, खास करून बटरस्कॉचचा. ह्याच्यात बेरीज असते तर मला वाटते खूप एनहान्स झाली असते याची टेस्ट. बट आपण बनाना यूज केलाय पण त्याचं आणि ह्याचं कॉम्बिनेशन अप्रतिम येतं. सो तुम्ही घरी तुमच्या ट्राय करा. आम्ही सांगितलेली रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा की तुम्ही कसं बनवलं, काय बनवलं, टेस्ट कशी झाली होती. टिल देन आम्ही एन्जॉय करतोय आमचे पॅनकेक्स. थँक्यू. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच.